चला तर ताई मावशी, आजचा खास बेत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कामानिमित्त 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकणं शक्य नाही झालं, म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्या मुलांसाठी घेऊन आली आहे. आता उन्हाळा लागला, सुट्ट्या पण आहेत आणि मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी हा बेत एकदा जर तुम्ही बनवला तर मुले बाहेरचं स्नॅक्स हे विसरतील. त्यासाठी आपण 4-5 असे मिडियम साध्या साईजचे असे टोमॅटो घ्यायचे. ते मस्त कट करायचे आणि त्यामधील अशा बिया कट करून घ्यायच्या. खूप साधी, सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, या टाईपमध्ये एकदा जर तुम्ही असं स्नॅक्स मुलांसाठी बनवलं तर मुलं हे नेहमी नेहमी बनवा असं म्हणतील. अशा एक साईड बिया काढायच्या आणि असे सालच आपण टोमॅटोची वापरणार आहोत. ही साल मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. थोडंसं जाडसर वाटण झालं, थोडंसं पाणी टाकून अजून त्याला बारीक करायचं. बघा या पद्धतीत आणि चाळणीनं मस्त गाळून घ्यायचं. त्याचा चोथा हा बाजूला काढायचा आणि त्याची ग्रेव्हीच आपण घेणार आहोत. याच ग्रेव्हीपासून पौष्टिक आणि हेल्दी बाहेरच्या स्नॅक्सपेक्षाही जबरदस्त असं स्नॅक्स घरच्या पद्धतीत आपण बनवणार आहोत. बघा या पद्धतीत मस्त त्याचा चोथा वर तरंगू द्यायचा आणि मस्त त्याचं ग्रेव्हीही आपण वापरणार आहोत. बघा अशा पद्धतीत पूर्ण ग्रेव्हीही गाळून घ्यायची. या पद्धतीत तुम्ही जर एकदा हे स्नॅक्स बनवले तर तुम्ही 5-6 दिवस ठेवून त्याचा वापर करू शकता. बघा या पद्धतीत आपण ग्रेव्ही घेतली, ही थोडीशी पातळ आहे, तुमची घट असेल तरी हरकत नाही. त्यामध्ये 1 वाटी गहू पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी मस्त असं तांदळाचं पीठ ॲड करायचं. या 2च पिठाचा वापर करून मस्त आपण सोप्या पद्धतीत स्नॅक्स बनवणार आहोत. बघा लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि काळं मीठ टाकायचं, थोडंसं जिरे पावडर टाकायचं, थोडेसे तीळ टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना त्या प्रकारे मस्त असं मळायचं. बघा हे काळं मीठ आहे, स्वादही छान येतो आणि चवही छान लागते. काळं मीठ टाकल्यामुळे मीठ हे थोडंसं टाकायचं आणि पूर्ण मिश्रण हे हलवून घ्यायचं आणि वरून चाट मसाला टाकायचा. तुम्ही मॅगी मसाला टाकला तरी चालतो. बघा मिश्रण हे छान घोळून घ्यायचं. छान घोळल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा कणकेचा गोळा रेडी करून द्यायचा आणि 5-7 मिनटं बाजूला वरून तेल किंवा तूप लावून हा मुरण्यासाठी ठेवायचा. बघा या पद्धतीत मी हे स्नॅक्स दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी मुलांना नक्की बनवून खाऊ घाला. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी झाली होती ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही, असा मीडियम मस्त असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आणि 5-7 मिनटं बाजूला ठेवायचा मुरण्यासाठी. बघा 5-7 मिनटानंतर मस्त आपलं असं पीठ हे मुरलं आहे. जसं आपण पोळीसाठी एक कणकेचा गोळा घेतो ना त्या पद्धतीत एक एक करून कणकेचा गोळा असा घ्यायचा. या पद्धतीत जेवढी आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीत असा मस्त कणकेचा गोळा घ्यायचा. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मस्त गव्हाच्याच पिठामध्ये छान बुडवायचं आणि मस्त जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशी चपाती लाटून घ्यायची न तेल लावता. बघा या पद्धतीत नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल आणि सोपी आहे. घरच्या साहित्यात, घरच्याच मसाल्यात, कुठल्या बाहेरचे जास्त मसाले किंवा साहित्य वापरायची यामध्ये गरज नाही. हलक्या हाताने मस्त अशी चपाती लाटून घ्यायची, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही. बघा या पद्धतीत आणि हव्या त्या आकारात तुम्ही याचे स्नॅक्स बनवू शकता. मला समोस्याच्या आकाराचे हवे होते म्हणून मी समोस्याच्या आकारात बनवले. बघा असं साईडनं कट करायचं आणि मध्ये असे लांब लांब मस्त असे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही कधी विचारही केला नसेल की घरच्याच साहित्यात एवढं मजेशीर मुलांसाठी स्नॅक्स रेडी होते. मूवी टाईममध्ये किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी हे नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं स्नॅक्स ही रेसिपी तुमची कशी झाली होती. टोमॅटो आणि 2 पिठाचा वापर करून मस्त आपण असं स्नॅक्स बनवले. तुमचे मुलं जर अगदी छोटे असतील तर चिप्सच्या रॅपरमध्ये हे जर त्यांना टाकून दिलं तर त्यांना ओळखायलाही येणार नाही हे घरी बनवले का बाहेरचे आहे म्हणून. तुम्ही या पद्धतीत नक्की एकदा करून बघा. बघा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. या पद्धतीत मी पूर्ण असे कट केले. कट करून मस्त कढई ठेवली आणि तेल मिडियम आचेवर असं तपू द्यायचं. मिडियम आचेवर तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून आपल्या अशा स्नॅक्स हे सोडू द्यायचे. बघा हलक्या हाताने न हात लावता मस्त असे त्याला वर येऊ द्यायचं, तळू द्यायचं. नंतर त्याला लाल लाल झाल्यानंतर आलटून पालटून हे तळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीत
त्यामध्ये टाकल्यानंतर हे थोडेसे जाड होतात. जेव्हा थंड झाले तेव्हा हे मस्त असे कडक होतात. आता हे मस्त असे फुगल्यासारखे वाटतात. बघा, पालटून लाल होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायची. ही रेसिपी मोठ्यापासून लहानापर्यंत सगळे आवडीनं खातील. उन्हाळा दिवस आहे. भाजी पोळीचा हा सगळ्यांनाच कंटाळा येतो. म्हणून दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी मस्त असं चहासोबतही तुम्ही हे स्नॅक्स खाऊ शकता. बघा, आलटून पालटून मी असं पूर्ण हे तळून घेतले लाल होईपर्यंत. हलक्या हाताने हलवायचे आणि कमी आचेवर मस्त हे तळून घ्यायचे आणि एक साईड काढून घ्यायची. बघा, मस्त आपले रेडी होतात. स्नॅक्स बाहेर मिळणाऱ्या स्नॅकपेक्षाही अतिशय उत्तम आणि पौष्टिक घरच्याच साहित्यात. बघा, अशा पद्धतीत मस्त कडक रेडी होतात. असे एक एक करून मी पूर्ण असे तळून घेतले. बघा, बाहेरच्या रॅपरमध्ये थोडे स्नॅक्स येतात. हे घरीच बनवलेले स्नॅक्स अतिशय उत्तम, पौष्टिक आणि पोटभरीचे घरच्याच साहित्यात. बघा, या पद्धतीत म्हणजे पूर्ण बाउल भरून तळून घेतले. थंड झाल्यानंतर त्यावर बेरी बेरी मसाला किंवा चाट मसाला किंवा मॅगी मसाला, तर वरून थोडंसं काळं मीठ टाकलं तरी खायला खूप छान लागतात. बघा, अशा पद्धतीत कडक झालेत. बघा, हे स्नॅक्स तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्याकडे थोडासा चाट मसाला होता, ते मी वरून टाकला. मस्त असे थंड झाले आणि खाण्यासाठी रेडी झाले आपले स्नॅक्स. आवडले का तुम्हाला? आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती.